मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. कुसुमाग्रज यांची कणा या कवितेतली ही शेवटची लाईन आहे. कुसुमाग्रज यांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रात न बोलल्या जाता ती गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात तसेच अटकेपारही बोलली जाते. संस्कृतमधली भगवद्गीता ही जेव्हा प्राकृतमध्ये अनुवादित होते, याची सुरुवातही आपल्या ज्ञानोबा माऊलीने चालू केली. तोच विचार पुढे घेऊन गेले ते म्हणजे आपले संत तुकाराम महाराज. तेव्हा अखंड हिंदुस्थानाची दरबारी भाषा ही फारसी होती. तेव्हा सर्वात पहिल्यांदाच शिवरायाने ती बदलून मराठीही करून घेतलेली. या मायबोली मराठीच्या सुपुत्रांची जितकी महती गावी तितकी कमी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, घाडगे महाराज, हिल्याबाई होळकर असे किती जण सांगू तुम्हाला, ज्यांनी हा मराठी विचार सगळीकडे पसरवला. आणि हो, फक्त हेच नाही, तर कित्येक खेळाडू, नेते अभिनेते, शास्त्रज्ञ, शिक्षक अशा बऱ्याच जणांनी ह्या मराठी भाषेला गौरवान्वित केलंय. आपली मराठी भाषा ही प्रत्येक 10 कोसावरती बदलत असते. वर अहिरणी, खाली मालवणी, उजवीकडे वऱ्हाडी, मध्ये घाटी अशा कित्येक कित्येक विविधतेने नटलेली आपली मराठी भाषा ही एखाद्या गाडीप्रमाणे आहे. हिला एक स्टेअरिंग आहे. हिला जिथे वळवाल, जेवढी वळवाल आणि जितकी वळवाल तितकी ती वळते. अशा ह्या मायबोली मराठीला या आप्पा पोटाटचा लाख लाख सलाम.